आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात लग्न कसं करायचं यावर सगळेजण बोलत असतात. तेव्हा अरुंधती लग्न इथेच आपल्या घराबाहेर मोकळ्या जागेत करूया असं सुचवते. ही गोष्ट सगळ्यांना आवडते. लग्नात जास्त खर्च करू नका आणि नंतर कुठेतरी बाहेर फिरायला जा असं अप्पा म्हणतात. त्यावर कांचन मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे असं म्हणते. सगळ्यांनाच कांचनच्या या बोलण्याचं नवल वाटतं. त्यानंतर संजना आपण एखादा हॉल बघू आणि सगळं कॉन्ट्रॅक्टच देऊन टाकू असं म्हणते. यावर अरुंधती सुद्धा तिला होकार देते. मग आप्पा पण आपल्या सोसायटीचा हॉल घेऊयात असं म्हणतात. तेव्हा तो हॉल नको, कारण तिथे अभि आणि अंकिताचा साखरपुडा झाला होता, त्यामुळे तो हॉल नकोच असं संजना म्हणते. यावर कांचन तिला होकार देते. हे पाहून संजनाला आश्चर्य वाटतं. मी काही रक्कम अभिच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवली आहे आणि मी ती खर्च करेन असं अनिरुद्ध बोलतो. तेव्हा लगेचच संजना अरुंधतीला आता तू कमावती झाली आहेस, त्यामुळे तू देखील खर्च करशीलच असं म्हणते. आता तुला काय एक गाणं म्हणालीस की पैशांच्या राशी पडतील असं बोलते. त्यावर कांचन संजनाला गप्प करते. सगळेजण आता पुन्हा या घरात लग्न असणार आणि घर पुन्हा दिव्यांनी गजबजणार म्हणून खुश असतात. इतक्यात अविनाश घरी येतो आणि आई आप्पा अशी हाक मारतो. कांचन आणि अरुंधती अविनाशला बघून खूप खुश होतात, पण बाकी सगळेजण अविनाशला बघून आश्चर्यचकित होतात. तर इथे आशुतोष आणि नितीन अरुंधती आणि अनिरुद्धबद्दल बोलत असतात. अनिरुद्ध त्याचं घर विकायला आपल्याकडे आला, पण तो तसं करू शकत नाही, कारण अरुंधती त्याची अर्धे हिस्सेदार आहे. त्यामुळे कोणी दुसरा बिल्डरही त्यात हात घालणार नाही असं नितीन आशुतोषला सांगतो. मग आशुतोष त्याचा बिझनेसचं काही प्रपोजल आपल्याकडे आलं का असं नितीनला विचारतो. नितीन नाही असं म्हणतो. पण जर ते आलं तर तू ते स्वीकारणार आहेस का असं देखील नितीन विचारतो. त्यावर आशुतोष हो, कारण अरुंधती आणि अनिरुद्ध आता वेगळे आहेत आणि त्यांची बिझनेस आयडिया जर चांगली असेल तर आपल्याला बिझनेस करायला काहीच हरकत नाही आणि आपण त्यांच्या नात्यात पडायचंच नाही. अनिरुद्धच्या आपण बिझनेसला फायनान्स करतो, त्यामुळे अरुंधतीला काही फरक पडेल असं मला वाटत नाही असं आशुतोष म्हणतो. दुसरीकडे अविनाश घरी आल्यावर अनिरुद्ध त्याच्यावर चिडतो. बरोबर संधीचा फायदा घेऊन याने आपल्याला जाळ्यात ओढलं आणि आपल्याकडून पैसे घेतले असं अनिरुद्ध बोलतो. आप्पा अनिरुद्धला थांबवायचा प्रयत्न करतात, पण अनिरुद्ध त्यांचं ऐकत नाही आणि अविनाशला आता का आलास असं विचारतो. अनिरुद्धच्या मागोमाग संजना देखील बोलायला सुरुवात करते. पैसे परत करतो असं म्हणाला आणि परत आलाच नाही, कुठेतरी गायब झाला. आता काय सगळ्यांचे पैसे फिटले आणि आता आला हा सगळ्यांची सहानुभूती मिळवायला असं संजना म्हणते. अनिरुद्ध आणि संजना अविनाशला सतत बोलतात म्हणून तो इथे येत नाही असं कांचन म्हणते. पण याने अरुंधतीकडे मदत का मागितली असं अनिरुद्ध विचारतो. त्यावर अरुंधती त्यांनी माझ्याकडे कधीच पैसे मागितले नाही, मला फक्त अडचण सांगितली आणि आता सगळं झालंय, मग पुन्हा तेच तेच का बोलायचं आणि हल्ली ते आपल्याकडे येत सुद्धा नाहीत असं म्हणते. बरं झालं, असली फ्रॉड माणसं नकोयत आपल्या घरात असं अनिरुद्ध म्हणतो. असं असेल तर मग तू सुद्धा या घरात नको आहेस, कारण तू सुद्धा एक फ्रॉड आहेस असं आप्पा अनिरुद्धला म्हणतात. तेव्हा मी कोणालाही फसवलं नाही, कोणाशीही खोटं बोललो नाही असं अविनाश म्हणतो आणि अरुंधतीचे आभार मानतो. वहिनीशी बोलल्यावर मला एक आशा दिसायची, त्यामुळे मी तिचा आयुष्यभर ऋणी राहीन असं अविनाश म्हणतो. आपल्याकडे जे कमी असतं त्यातलंच दुसऱ्याला द्यायचं यासाठी खूप मोठं मन लागतं आणि जास्त असून देखील जे दुसऱ्याला देता येत नाही त्याचा काय फायदा असं अविनाश संजनाला ऐकवतो. मग यश आपण हे घर सोडवलं आहे, पैशांची सगळी सोय झाली आहे, आता तुला तुझं घर विकावं लागणार नाही असं अविनाशला बोलतो. मी घर विकलं असं बोलून अविनाश बॅगेतील काही पैसे काढतो आणि अरुंधतीच्या हातावर ठेवतो. एक स्वतःचं हक्काचं छप्पर होतं अशी माझी एक भावना होती, आता तीही राहिली नाही असं अविनाश म्हणतो. अरुंधती ते पैसे स्वीकारते. त्यानंतर निलिमा कायमची मला सोडून तिच्या आईकडे गेली असं अविनाश सगळ्यांना सांगतो. निलिमा आणि माझ्यात खूप फरक आहे, तिची स्वप्न खूप मोठी होती, जाऊ देत तिला असं अविनाश म्हणतो. आता तर काय हा मुकाट सुटलाय असं संजना म्हणते.
त्यावर अविनाश, मी अजूनही नोकरी करतो आणि मला माझ्या मर्यादा कळतात. निदान मी दुसऱ्यांवर तरी अवलंबून नाही, असं संजनाला अविनाश ऐकवून दाखवतो. मग तुम्ही कुठे जाणार? त्यापेक्षा तुम्ही इथेच राहा, असं अरुंधती सुचवते. हे ऐकताच अनिरुद्ध भडकतो आणि या माणसामुळे हे घर गहाण ठेवावं लागलं, त्यामुळे तू त्याला नसते ते सल्ले देऊ नकोस आणि हा माणूस इथे राहू शकत नाही, असं अनिरुद्ध म्हणतो. अरुंधती अविनाशची बाजू मांडायचा प्रयत्न करते, पण अनिरुद्ध तिचं ऐकत नाही. मला याला भाऊ म्हणायला देखील लाज वाटते. माझा भाऊ इतका कमकुवत असू शकत नाही. मला हा इथे या घरात राहायला नको, असं अनिरुद्ध म्हणतो. संजना देखील अनिरुद्धला पाठिंबा देते. तेव्हा अरुंधती तिला थांबवते आणि अविनाश इथेच राहणार असं म्हणते. तुझा काय संबंध, असं अनिरुद्ध तिला म्हणतो. तेव्हा पुन्हा एकदा अरुंधती त्याला आठवण करून देते की माझा सुद्धा या घरावर अधिकार आहे. त्यामुळे मी अविनाश भाऊजींना तुम्ही इथे राहा असं म्हणूच शकते, असं अरुंधती म्हणते. हे ऐकून अनिरुद्धचा चेहरा पडतो. तो गप्प बसतो आणि तिथून निघून जातो. पाठोपाठ संजनाही निघून जाते. बाकी तिथे सगळेजण असलेले खूप खुश असतात. पुढील भागात आपण पाहणार आहोत, अरुंधती आशुतोषबद्दल तिच्या सहकारीला सांगत असते. आशुतोष खडूस तिरकस आहे आणि घरी आलेल्या पाहुण्यांना चहा आणि पाणीसुद्धा मलाच द्यायला लागले. हे सगळं बोलत असताना आशुतोष तिथे येतो. तेव्हा तिची सहकारी अरुंधतीला आशुतोष आल्याचं सांगते. आशुतोषला पाहून अरुंधतीला थोडं अवघडल्यासारखं होतं. अविनाशच्या येण्याने घरातील अडचण वाढणार का? आशुतोष आणि अरुंधतीच्या नात्याचे ऋणानुबंध अधिक घट्ट होणार का? हे पाहण्यासाठी पाहत रहा आई कुठे काय करते, फक्त स्टार प्रवाह आणि हॉटस्टार डिझनीवर. आणि पुढील भागाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला.